हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे, मँगो कस्टर्ड। चला आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। पहिलं हे अर्धा लिटर दूध आहे। मँगो कस्टर्ड आहे म्हटल्यावरती एक मँगो घेतलेला आहे। हे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घेऊ शकता, कमी जास्त। आणि हे मिक्स ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी। पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते। पहिला आपण हे अर्धा लिटर दूध घेतले ते तापत ठेवूया। तापत ठेवायच्या अगोदर थोडंसं हे दूध आपण वाटीत काढून घेऊया। आणि हे आता मी अर्धा लिटर दूध आहे ते तापत ठेवते गॅसवरती। ह्या दुधाला छान उकळी येऊ द्या, मग पुढे दाखवते कसं करायचं आहे ते। दुधाला आपला उकळी येते, हे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण ही कस्टर्ड पावडर आहे ती या दुधामध्ये मिक्स करून घेऊया। मी 2 चमचे ह्याच्यातली कस्टर्ड पावडर ह्याच्यात मिक्स करून घेते। आता ही कस्टर्ड पावडर मी टाकून घेते ह्याच्यात 2 चमचे। पूर्ण मोठा चमचा भरून टाकायची आहे। आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं मिक्स करून झालंय। आणि आपल्या दुधाला सुद्धा आता उकळी येते। उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी साखर घेतली आहे ती आपण टाकून घेऊया। हे बघा, आता आपल्या दुधाला उकळी येते छान। मी आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेते। आणि मिक्स करून घेते। आणि पुन्हा एक उकळ काढून घेते याची। हे बघा, आता साखर टाकल्यानंतर आपल्या दुधाला उकळी येते छान। आता आपण ह्या उकळी येते त्याच्यामध्ये गॅस मंद आचेवरच ठेवायचा। हे बघा, आणि मग हे जे कस्टर्डवालं दूध आपण बनवलंय ते ह्याच्यात मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर त्याला कंटिन्यू असं दुधाला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली ते घट्ट होत जाणार। त्याच्यामुळे कस्टर्डचं दूध मिक्स केलेलं आहे हे टाकल्यानंतर ह्याला कंटिन्यू असं ते आपलं कस्टर्ड घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असं हलक्या हाताने ढवळत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे। हळूहळू हे थिक व्हायला सुरुवात होते आहे। ह्याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा। हे बघा, आता आपल्या कस्टर्डला छान उकळी येते। किती छान आणि स्मूथ झालेलं आहे बघा आपलं कस्टर्ड। बघू शकता तुम्ही, छान उकळी आलेली आहे आता आपल्या कस्टर्डला। आता मी गॅस बंद करते। तर गॅस बंद केलेला आहे मी। आणि ह्या कस्टर्डला आपण कंप्लीटली पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हे बघा फ्रेंड्स, आता हे कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, पूर्ण चिल झालेलं आहे बघू शकता। आणि ह्याला एवढा थिकनेसपणा आलेला आहे आणि आपल्याला हा एवढाच पाहिजे, एकदम थिक नको आहे। आता ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते।
या बाउलमध्ये आता काचेचं मी काढून घेते. मँगो कस्टर्ड एक नंबर होतो. आता हे जे आपण मँगोचे स्लाइस हे कापून घेतले, छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया कस्टर्डमध्ये. तर मँगोचे तुकडे करून घेतलेले आहेत ते ह्याच्यात टाकून घेते मी कस्टर्डमध्ये. हे बघा किती सुंदर दिसतंय कस्टर्ड, मँगो कस्टर्ड. आणि हे जे आपण ड्रायफ्रूट्स चे स्लाइस करून घेतले आहे ते पण आपण ह्याच्यात गार्निशसाठी टाकून घेऊया. हे बघा आपलं एक कस्टर्ड खायला रेडी आहे. हे बघा किती सुंदर आपला घरच्या घरी मँगो कस्टर्ड तयार झालेला आहे. आता मी खाऊन बघते. एक नंबर झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.